मंडळी, पुन्हा एकदा आली आहे हास्याच्या खळाळत्या लाटा निर्माण करणारी मनोरंजनाची महानदी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, ही हास्यगंगा घरोघरी आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं स्वागत करूया। यांच्यासाठी कौतुकाचे पूल बांधणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत। बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, दिलखुलास, धडाकेबाज अँड डॅशिंग महेश कोठारे सर। मंडळी, आज हास्य महारथी सेलिब्रिटी समीर चौघुले यांची मुलाखत घेणार आहे, चक्क त्यांची बायको। चला बघूया हा घरगुती गप्पांचा कार्यक्रम कसा रंगतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौघुले, विरोधाचे नवे फंडे ईशा डे आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना। ठीक आहे ना? बापरे, खूप टेन्शन आलंय रे। होईल हे बघ मी ना असं बोलीन, चालेल ना? येस। असं नाही करेक्ट असं ना? ताई, तू खूप टेन्शन घेतेस। खूप टेन्शन नको घेऊ ताई, पहिल्यांदा करते ना। तू स्वतःच युट्यूब चॅनल सुरू करतेस, खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यात। आणि तुला माहितीये का, पॉडकास्ट ना हल्ली सॉलिड चालतात, लोकांना फुकटचा शहाणपणा शिकवलेला खूप आवडतो। अरे ते जाऊ दे, आपण ज्यांचं पॉडकास्ट घेणार आहोत ते कुठे आहेत? सेलिब्रिटी भाऊजी कुठे राहिले? येतील ना ते, याला गेलेत ना ते शूटिंग असं इथे होता शब्द, शूटिंग आठवलंच नाही। शूटिंग त्या येतीलच, पण आता वेळ झाली आहे त्यांची तशी, कधीही येतील, पण आपण तयार राहूया। हा, आलेच। मी उघडू? नाही आले। मी इथे बसते। काय भाऊजी, कसे हात? हा कशाला आला इकडे? अरे भांडूपचा आयुष्यमान भोंगा काय हो, हा कशाला आला इकडे? बबलू, ए घरी जा, चल हो, काय घरी जा, काय नाही रे, कशाला पाहिजे? तो इकडे जाऊ कशाला दे, पाहिजे? जाऊ, बबलू कामासाठी आलाय। काय काम आहे? बॅग द्या आता या आज एवढं काय अगदी? या ना। अगं? आणि देऊ नको, पाणी नको। चला मग सुरू करूया। काय सुरू करूया? नमस्कार मंडळी। म्हणजे हे काय सगळं काय आहे हे? ताई, मी सांगतो सगळं। अरे भाऊजी हो का, माझ्याने फनकन हे नाही करायचं माझ्यासमोर, हे अशी स्टाईल माझ्यासमोर नाही करायची। अहो भाऊजी सांग, डोक्यात जातो माझ्या तू सांगतोय ते ऐकून तर घ्या भाऊजी। भाऊजी, ओय, मी माझ्या ताईच्या नावाने नवीन युट्यूब चॅनल सुरू करतोय। युट्यूब चॅनल हिच्या नावाने? हा, अहो ती माझ्या मागे लागली होती, मला काहीतरी काम पाहिजे ज्याने मी संसाराला हातभार लावेन। कशाला हे सगळं करतेय? उत्तम मानधन मिळतंय ना आपल्याला महिन्याच्या महिना। मानधन? तुम्हाला जे मिळतं त्याला तुम्ही मानधन म्हणता? मला तर वाटतं त्यातला फक्त न येतो घरात। मानधन? जरा संसाराला हातभार लावावा म्हणून मी बबलूचं ऐकलं, मी त्याला म्हणलं आपण बेडपोस्ट सुरू करूया। काय सुरू करूया? मस्त। काय सुरू करूया? बेड पोस्ट म्हणजे पॉडकास्ट। ताई येडी आहेस काय का तू? हे तिला घ्यायचंय ते तिला म्हणता येत नाही, कशाला करतेस हे सगळं? बोला ना। तेव्हा ईशा, तुझं ना नेहमी असं आहे, काहीतरी वेगळा शब्द म्हणतेस तू ना चुकीचा शब्द म्हणतेस, ह्याच्यावर मला प्रॉब्लेम नाहीये। त्याच्या मागे तुझा जो आत्मविश्वास असतो ना त्याला थोबडवला पाहिजे। कशाला हे नवीन आता खूळ डोक्यात घालून घेतलंय? खूळ काय आहे त्याच्यात? खूळ आहे हे सगळं खूळ आहे। तुम्ही रोज दिवसाला तिकडे 50 ते देता, ते चालतं, सगळीकडे जाऊन सेमच बोलता तसंही, आणि 50 दिवसाला करता। गुलकंद चित्रपट आहे, त्यासाठी प्रमोशन सुरू होतं माझं, कळलं? असं उगीच नाहीये ते, ताई, मी भाऊजींना नीट समजावतो, तू टेन्शन घेऊ नको। अरे हो का भाऊजी? नको रे करू, हे मार खाशील रे। कुठली स्टाईल आहे? घरातल्या घरात कोण चालतं असं? भाऊजी सांगतोय मी, बस तिकडे। त्याला काही बोलू नका हा तुम्ही। मी सांगतो त्यांना। हो भाऊजी, आजकाल पॉडकास्ट ना लय जोरात चालतायत। अरे नाही रे, लोक लाखोने कमवतात त्याच्यावर। अहो सगळेच करतात पॉडकास्ट आजकाल। तो तुमच्या शो मधला विराज जगताप आहे ना, तो पण करतो पॉडकास्ट। हो, विराज जगताप पॉडकास्ट करतोय? म्हणजे काय, स्त्रियांच्या अंतरंगाचे पापुद्रे 2 सीझन। स्त्रियांच्या अंतरंगातले पापुद्रे तर 2 सीझन काढतो? येस। हा, म्हणून मी ताईला आयडिया दिली की तू पण पॉडकास्ट सुरू कर, पण काय, सेलिब्रिटी पॉडकास्ट। म्हणजे कसं, तुम्ही तुमच्या अकाउंटला टाकाल ना व्हिडिओ, तुमचे फॉलोअर्स आहेत भाऊजी, जरा बूस्ट मिळेल, ग्रो होईल चॅनल माझ्या ताईचं लवकर। बबलू किती हुशार आहेस रे। पण मला वाटतं ना तुझं वेगळं आहे रे। तुझ्याकडे ना एक अभ्यास करायची वृत्ती आहे, एक रिसर्च R&D वगैरे तुला कळतं, त्यामुळे तुझं चांगलंच होणार आहे खूप। यांचं काय? अरे देवा, माझं काय म्हणजे? अभ्यास, रिसर्च,
आत्मपरीक्षण हे शब्द पण ऐकले नसतील यांनी कधी. त्यांचं काय आयुष्य कशात गेलंय, 1.5 दमडी कमावण्यात आयुष्य चाललंय अख्खं. मीरा रोड दैसर, यांना एवढंच आयुष्य दिसतं. बरं ह्याच्या पलीकडे पण एक जग आहे, तर ते बाहेर पडून बघावं, काहीतरी एक नवीन काय साली कोरिओग्राफी बघा काय आहे? ही कोरिओग्राफी कोरिओग्राफी. माझ्या चुका काढा, डबक्यातला बेडूक तुम्ही आहात. एक सेकंड, डबक्यातला बेडूक मला म्हणतेस तू, पण हा बेडूक जे कमावतो ना त्याच्यातूनच 15 किलो तांदूळ गिळतेस आठवड्यात. एवढं खाते मी, माझं जेवण काढू नका तुम्ही, आधीच सांगते. आणणार नाही ना पैसे तेव्हा तुला कळेल. कळलं का भाऊजी? ही बघ ना यार, बेड पोस्ट करून करेन पैसे. बेड कर, बेड पोस्टच कर आयुष्यभर. पॉडकास्ट आहे ते, पॉडकास्ट. बेड पोस्ट. 2 मिनिटं शांताराला भांडू नका ना, पहिला दिवस आहे पॉडकास्ट. सांग मग. शांतरा भाऊजी, शांतरा. अरे ऐक, इकडे बघ, तिला नाही जमणार रे पॉडकास्ट, नाही जमणार. पॉडकास्टला ना एक विशिष्ट कम्युनिकेशन स्किल लागतं. हिला येतं का बोलता? ही बोलायला लागले की मोहरी तडतडली असं वाटून ना भाज्या सुद्धा कडेत जाऊन पडतात अशा. माहिती का तुला? हिला हिला आवाज कसा आहे, कट 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 कट. अशा आवाजात कोण पॉडकास्ट करतं? वाटलंच होतं मला वाटलंच होतं हा माणूस मला अंडरटेकर करणार. घाबरत. अंडर एस्टिमेट असा शब्द येतो आणि देवाने हा अंडरटेकर माझ्या आयुष्यात पाठवलाय. कळलं का? अंडरटेकर आहेसच तू. ठीक आहे, काय सगळं फालतूगिरी चालली आहे ना. मग बायको काहीतरी प्रवाहाविरुद्ध जाऊन करण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला सपोर्ट नाही करायचंय ना. पाय खेचायचे तिथे, पाय खेचाय सगळं नको रे. हे नको. काय करतेस तू? खिडकीतून फेकून द्या, नको. सगळं जा तुम्ही, सगळं हे पण नको. अरे ईशा का करतेस हे? का करतेस म्हणजे? एक इंटरव्ह्यू दिला तर त्रास होणार आहे का तुम्हाला? सोड्याची बाटली उघडल्यावर फस्टन सोडा बाहेर होतो. कशी आली ईशा? हळू प्लीज, शांत. हे बहिणीला शांत कर. रुमाल काय खातो इकडे? ईशा इथे बस, ईशा इथे बस. ईशा शांत हो. मला एवढं म्हणायचं होतं की मी 15 तास काम करून आलोय, शूट करून आलोय तिथे. इथे मग ना बोलतोय तर शूट करून आलोय. आत्ता नको ना रात्री पॉडकास्ट करायला. कधी मग कधी करायचा सांगा मला. कधी करायचा? सकाळी उजाडलं की जाल तुम्ही परत नेहमी सारखे कपडे घालून स्ट्रगलर सारखे. 300 रुपये द्या ना मला, मी कॉमेडी करतो. मी 300 रुपये द्या ना मला, मी कॉमेडी करतो. असं काम मागत फिराल उद्या सकाळी. हे मी कधी करतो? 300 रुपये द्या, कॉमेडी करतो. हे मी कधी बघितलंय? एकदा मी बघितलंय. बघितलंय त्याने, बघितलंय. माझं 29 वर्षाचं करिअर, माझं 29 वर्षाचं करिअर. हेच करत बसा तुम्ही आयुष्यभर. 29 वर्षाचं. लाज वाटते का? लाज वाटली पाहिजे खरं तर. 29 वर्ष लागली करिअर व्हायला. त्या हास्य जत्रेतले इतर मुलं बघा, हे आले 2 वर्षात पिक्चर गेले, हिट झाले. 2 वर्षात पिक्चर गेले, करिअर बनलं. 29 वर्ष घासतायत. होतच नाहीये. आत्ता झाला कोणी हिरो म्हणून पहिला पिक्चर आला. काय चाललंय तुझं? कळतंय का? ही गाडी का चालवते ही बाई? ए बाई, देतो तुला पॉडकास्ट. हात जोडतो मी. लफडं लोक आहे, कानाला कटकट कटकट नकोय. कळलं? तुला पॉडकास्ट देतो तुला. हे असं नाही करायचं, कळलं ना. उपकार नाही करतात. बायको आहे मी तुमची, उपकार नाही करतात. आनंदाने करायचं ना. कार्ड पोस्ट तर करा. कार्ड पोस्ट पॉडकास्ट आहे ते. बोलता येत नाही या बाईला. चल 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 चल. यार कसं टाइम नाही रे पॉडकास्ट के लिए. टाइमपास नाही करणे का? नीचे बैठ. माझं घर आहे. बैठ. क्या चालू आहे यार? तो काय? हा. करणं चालला पटापट. टेक्निकल क्रू आहे तो, त्याला काही बोलू नका तुम्ही. हा टेक्निकल क्रू आहे. आपण सुरू करूया. भाऊजी हा थोडे लेफ्ट या. हा थोडे राईट या. चुटकी लेफ्ट आहे ना. चुटकी टिचकी असते ते. टिचकी चुटकी कुठली आणलीस? कुठेतरी अर्धवट ऐकतो आणि मला शिकवतात. करतात काम करतात. का तुम्ही टेक्निकल क्रू आहे तो, गप्पा बसा तुम्ही. चलो 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 पहिला दिले पॉडकास्ट. 1 मिनिट. हा हे दिसेल ना रे? हा हे दिस. हा हे हे काय असतं? लावतात तसं. अरे माईक असतो तो. माईक डोक्याचा चाप लावशील. विंडो डोक्याचा चाप लावते. माईक असतो तो लावतात ते. लावतात असं मी बघितलंय. ताई पण तो क्लिप आहे, माईक नाहीये. डोक्याला चाप लावायचा तो नाही लावतो. माईक असतो तो. वेगळा कॅमेरा असतो. याला परवडणार आहे तो. ठेव तिकडे. काहीतरी आणते माहित नाही काही नाही. पॉडकास्ट करायला चालली आहे. याच्यात आवाज येणार आहे, नको टेन्शन. हा ना. रोल रेडी. कॅमेरा हसा. ऍक्शन. हसा थोडं. रेडी म्हणजे रेडी करायचं म्हणजे बघा. हसा ना. चल घे चल. हे कट करा. चल. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी होस्ट ईशा डे चौगुले तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या आवडत्या कार्यक्रमात गप्पा विथ
इशग डे. अगं बाई. ठोकरट नाव आहे, अत्यंत घनड नाव आहे. तर आपल्या बरोबर आज आहेत 29 वर्ष करिअर, 29 वर्ष करिअर हे सांगत ढिंडोरा पिटणारे, पण प्रत्यक्षात करिअर बद्दल बोलायला लागल्यावर 29 सेकंदात अयो संपलं करिअर असा फील देणारे चौघुले आपल्याकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवूया. कट कर. हा काय पॉडकास्ट आहे मला सांग. हा अरे ही चेष्टा करते माझी यार, भंकस करते माझी. काय insult करते. भंकस काय भंक, तुम्हीच सांगता ना 29 वर्ष करिअर आहे माझं, 29 वर्ष करिअर आहे माझं. मग आता 29 मावा कोण बोलतो मी दरवेळेला. 29 वर्ष माझ्या. हा 29 वर्ष करिअर म्हटलं, 29 वर्ष सांगणार करिअर. हिला आवडत नाही म्हणून माझी काय स्पॅन कमी करून मी माझा. अरे यार चालू करते, पॉडकास्ट चालू आहे ना यार. सुरू करूया आपण. तर पहिला प्रश्न असा मला विचारायचा आहे की 15 एप्रिलला तुमच्या मावस बहिणीचं लग्न होतं, छान लग्न झालं. मग भर पंक्तीत तुमची आई तुमच्या बायकोला काहीतरी म्हणाली ना जे, ते योग्य होतं का? अरे बापरे. हा काय प्रश्न आहे? हे कट कर. हे पर्सनल आहे. एक second. हे कट कर. कट नाही होणार. हे प्रश्न personal बरोबर आहे. प्रश्न बरोबर आहे. सेलिब्रिटी पर्सनल आयुष्यात कुटुंबात कसा असतो ते दाखवणारा कार्यक्रम आहे माझा. हे हा? पर्सनल आहे. यावर तुमची आई तुमच्या बायकोला जे बोलली ते योग्य होतं का? आपण यावर ऑलरेडी बोललेलो आहोत. तुम्ही तुमच्या बायकोच्या बाजूने हे लफडी नको करू. एक शब्द तरी बोललात का? हे बघ आपण ऑलरेडी बोललो याच्यावर, पुन्हा ते नको काढूस आता. बेडपोस्ट समोर बोला. कुठला बेडपोस्ट? पॉडकास्ट म्हणतात त्याला, पॉडकास्ट. 1000 वेळा सांगितलेलं आहे. हे नको करूस तू सगळं. तर द्या. काय उत्तर देऊ मी? उत्तर द्या. हे असं असेल तर मला नाही करायचं. हे काय उत्तर देऊ मी काय तुला? करायचं म्हणजे? हा? तुमची बायको त्या लग्नात राब राब राबत होती, ते नाही दिसलं कोणाला? मी आता खरं हा? खरं तुमच्या सांगेन. आईने काही विचारलं? असं म्हणत असेल तर मी खरं खरं काय ते सांगेन. सांगा मग. कॅमेरा सुरू आहे. मला चॅलेंज देऊ नकोस. सांगा सांगा. तू राब राबली म्हणतेस. हो. काय राबलीस तू? पंक्तीत मठ्ठा वाढायला गेली होतीस ना, अशी चालत होतीस. अशी सगळा मठ्ठा इथून डचमाळून खाली पडत होता. गेल्यावर वाढताना काहीच नव्हतं त्यात. हा हे तुझं राबणं आहे. बघा तुम्ही हिचं राबणं बघा. काय एडिट करायचं तर कर, नाही तर ठेवून दे, तुझी इच्छा. हा हिचं अजून सांगतो, पंक्तीत लाडू वाढायला गेली होतीस माहितीये ना. हा मीच वाढले सगळे लाडू. हो 15 मिनिटांनी पाय दुखायला लागले आणि मग शेवटच्या पंक्तीला दामले हे घ्या कॅच. हा अरे, हे घ्या कॅच. असा कोण पाहुणे कॅच घेऊन लाडू पसरवतायत बाजूला देत आहेत? असं कोण लाडू वाटतं लग्न? वाटले मी. हो हो मी वाटले, कॅच कॅच करून लाडू वाटले, कारण मी दमले होते. माझ्या पोटरीत लाडू आले होते. गोळा येतो पोटरीत, गोळा येतो. ते काय नव्हतं, मी राबत होते ना तिथे. तिथे माझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता. ते कोणाला दिसलं का? तुमच्या परमपूज्य आईने त्याच्याबद्दल काही विचारलं का? तिथे त्या मला लाडाने, त्या कौतुकाने, त्या आहेत ना यांच्या कोणत्या आत्या बित्या, त्यांनी मला प्रेमाने म्हटलं, ए ईशा उखाडा घे ना. यांच्या आई सगळ्यांसमोर काय म्हणाल्या माहितीये? आमच्या ईशाला उखाणा नाही कळत, आमच्या ईशाला फक्त खाणा कळता. असं बोल. हसा हसा. शूटिंग करा. हे पण हे तू इकडे बस. तू इकडे कुठला पॉडकास्ट असतो? मध्ये मध्ये उठत नाही पॉडकास्ट वाले, कळलं? आईनी जरासं हलकं फुलकं वातावरण व्हावं म्हणून तुमची आई. आईला बोलायचं नाही. खोटारडी आहे तुमची आई. आईला बोलायचं नाही. आईला बोलायचं नाही सांगून ठेवतोय. आहे तुमची माझ्या आईने लहानपणी कष्ट करून मला मोठं केलेलं आहे. माझ्या आईने मला लहानपणी कष्ट करून मोठं केलेलं. आईला काय बोलायचं नाही सांगून ठेवतोय. ये कट है, कट कट. क्या कर रहे हो आप? तू चुप बैठ रे. नंतर तिथे बघ घाम आला तो पुस. अरे मारेन रे तुला मी, खरंच मारेन रे. आई घाम पुस घाम. असा हो. घाम पुस. अरे असा कोण पुसतं? असा कोण पुसतं घाम? मला नाही घाम नाही पुसायचा माझा. काय पुसायचा? मग सई तामणकर जेव्हा घाम पुसत होती तेव्हा अगदी करून enjoy केला. हा? तेव्हा नाही टोचले तिचे हात असे तुम्हाला. तेव्हा अगदी मिटक्या मारत. हा? बोल आता, बोल. बोला ना आता. हे बघ सई तामणकरनी घाम असा नाही एवढा जोरात नव्हता पुसलेला. आणि तू तिला जाऊन विचार ना. मला कशाला विचारतेस तू? तिला कशाला विचारू मी? तिचा बिचारीचा नाईलाज असेल काहीतरी. तिच्या चेहऱ्यावरनं कळत होतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होती ती. तोंडावरच कळत होतं तिच्या बिचारी. हेच काहीतरी बोल नको. तोंड दाखवून बुक्यांचा मार सई कधीच नाही. नाही का? नाही. नाही का? नाही. इम्रान हाशमी बरोबर फोटो टाकला ना तिने? हो. तुमच्या बरोबर नाही टाकला? हिरो होतात ना तुम्ही तिचे?
मी अजून चांगलं काम करेन की ती माझा पण टाकेल. प्रॉब्लेम नाही असं असेल ना. मी चाललो बघा. पहिला. ए, चले बैठ बैठ. प्रेम से निकलने का नहीं समझा ना. ओरडू नको. चिडायला लावू नका त्याला. तो महत्वाचा टेक्निकल गुरु आहे. 2-3 प्रश्न शेवटचे बस हो, चला. हो. रेडी ताई रेडी आहे. रेडी आहे ना. तर आपण सगळ्यात आवडत्या माझ्या सेक्शन कडे वळणार आहोत. आपण रॅपिड फायर खेळणार आहोत. पटापट पटापट उत्तर द्यायची. चल, चल, विचार. हा तर पहिला प्रश्न तुम्हाला मी असा विचारणार आहे की तुमची अति सुंदर जी बायको आहे, बापरे, तिला बघून बघून सगळ्यांचं असं होतं, वाव ही किती छान आहे. तिच्या सौंदर्याबद्दल तुम्ही कुठलं गाणं डेडिकेट कराल? जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. परफेक्ट आहे गाणं. अच्छा, मग ती बायको तुमच्यासाठी कुठलं गाणं डेडिकेट करेल माहिती? कुठलं? मैं क्या करू राम, बुढा मिल गया. अच्छा, मग यावर तिचा नवरा काय करतो? कानांच्या भेंड्या लावले. कानांच्या भेंड्या घेतात दोघं. अरे, ही बघ ना तुझी बहीण मला. पॉडकास्ट चालू आहे ना इधर. अरे पॉडकास्ट नाही ही देख ना. एका मला- चुप. गो बैक तू. बस. जाऊ नका तू. मार कशील तू. उसको बोला मैं जाएगा निकल के. नाही, 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 चल, चल, नाही. चल. काम जाईल तुमचं. भिका मागाव्या लागतील. काम जाईल. गप्पा हा बसा पॉडकास्ट नाही करता भिका मागायला लागतील. तुम्ही. एवढं बसा अगदी. तुम्ही. नाही, तुम्ही नाही, यार, चिडू जल्दी नका. करो चिडू नका. तुम्ही चिडू. आपण पुढचा प्रश्न घेऊया. हा, चल घे चल. स्माइल ठेवा ओए स्माइल आणि ठेवतोय. पटापटा उत्तर द्यायची. हो, हो. आता पुढचा प्रश्न आहे. मी तुम्हाला ना आता काही शब्द देणार आहे. ओके. हा? शब्द देणार आहे, त्यातून तुम्ही एक मराठी वाक्य तयार करून दाखवायचं. तर शब्द असे आहेत: हा. चौगुले, ऍक्टर, फालतू, आहे, चौगुले, समीर. अरे, कुठलाही शब्द कुठेही जोडला तरी समीर चौगुले फालतू ऍक्टर आहे असंच होणार वाक्य. बरोबर वाक्य बोललेलं आहे. हे कट कर, कट कर. नाही पाहिजे. नाही, 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 नाही पाहिजे. शेवटचा प्रश्न. हो, येडीस काय का? शेवटचा. हा, शेवटचा प्रश्न. हा, शेवटचा प्रश्न. ए हात तुका लावतो. चल शेवटचा घे चल. शेवटचा प्रश्न. नीट पाहिजे प्रश्न. डोकं फिरू नको आता. ओ, शेवटचा प्रश्न. मला वेळ नाही आता. चल. तुमचे तरुण वयातच सगळे केस गेले, तुम्ही कसे दिसायला लागलात, आणि तरीही तुमची एवढी सुंदर बायको एवढी वर्ष तुमच्या बरोबर टिकून आहे, त्याबद्दल कृतज्ञता म्हणून 4 शब्द बोला. थू 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 थू. आणि हाड 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 हाड. क्या कर रहे थे. तुम्ही बघितलेलं आहे. माझ्याकडे घरी वर. नाही, नाही, माझ्याकडे नाही, चालते. नाही, निघून कुठेही जा. नाही जायचं. तुम्ही जा. चालते करून. बघितलेलं आहे तुम्ही हे समीर चौगुले, आमचा सम्या दादा बाहेर जे मिरवतात आदर्श पुरुष म्हणून, ते बायकोशी कसे वागतात ते बघा. आज समीर चौगुलेंना एक्सपोज केलेलं आहे आम्ही. सुरू कर ना पण. बघा, हेच ते. आज तो माणूस. वा 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 वा. युट्यूब चॅनल सुरू करणं हे तुम्ही एकदम वेगळंच एक्सप्लोरेशन केलं. तेही सेलिब्रिटीज घरी कसे असतात हे एक्सपोज करून या भन्नाट विषयासह आम्हाला फार आवडलं बुवा हे. भन्नाट कॉन्सेप्ट अँड परफॉर्मन्स. बघूया आपले हास्यरसिक काय म्हणतायत. महेश सर. ओहो समीर, येस सर. इट्स ग्रेट टू बी बॅक. येस सर. सेम हिअर सर. सेम सर. म्हणजे तुमचे परफॉर्मन्स टी व्हीवर पाहून आता मी थकलो होतो. मला ॲक्च्युली येऊन पाहायचं होतं. वा वा. आय वॉन्टेड टू सी इट इन लाईव्ह, तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स. आणि आज मी तो पाहिलेला आहे आणि ॲज युजल यू गाईज रॉक. यू गाईज रॉक. नुकताच तुमचा गुलकन चित्रपट पाहिला आणि त्या गुलकनमध्ये तुम्हा दोघांची केमिस्ट्री इतकी उत्कृष्ट होती. तीच केमिस्ट्री आज मी इथे पाहिली लाईव्ह. वा वा. सो आय एम रिअली फॉर्च्युनेट. थँक्यू सर. थँक्यू. आणि बने, आय नो यू व्हेरी वेल. मला तू तेव्हापासून माहिती आहे जेव्हा तू असिस्टंट डिरेक्टर होतास आणि आता तू फुल फ्लेज ॲक्टर झालेला आहेस. खरंच कॉंग्रॅच्युलेशन. ऑल ऑफ यू परफॉर्म ब्रिलियंट. थँक्यू सर. थँक्यू महेश सर. खूप दिवसांनी तुमची कमेंट ऐकून आम्हालाही खूप भारी वाटलंय. थँक्यू. सई. फन परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. ईशा, व्हॉट एनर्जी. खूप मजा आली तुला असं बघून. सामी खूप मस्त. काही मनातली खंत म्हणलीस का? नाही ना? नाही ना सामी? पनसाठी काही एवढं. सटली काही खंत वगैरे नाही ना? मजा आली खूप. बने, व्हेरी नाईस. छोटासा पार्ट होता पण खूप छान मनापासून सादर केलास. मजा आली. आज तुम्ही सेट पण थोडा इकडे तिकडे केला, त्याची पण एक वेगळी मजा आली. सुपर्ब. मला आवडलं. थँक्यू सो मच.